मराठा ओबीसी वादावर मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार चर्चा। विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी चर्चा झाल्याची माहिती। सर्वपक्षीय बैठकीचं पुन्हा निमंत्रण देऊ शिंदेंचं आश्वासन। आजच्या भेटीमध्ये आरक्षणावरच चर्चा होती की दंगली लावण्यासंदर्भात होते माहिती नाही। पवार शिंदेंच्या भेटीवर जरांगेंचा निशाणा। मराठ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दोघांकडे वेळ नाही अशी टीका। अमित शहांच्या पवारांवरच्या टीकेच्या प्रश्नावर अजितदादांचा नो कॉमेंट्स। शरद पवार भ्रष्टाचाराचे सगळ्यात मोठे सरदार असल्याची अमित शहांची टीका। शहांच्या पवारांवरील आरोपांवर अजितदादा सावध। काहीतरी तथ्य असल्याशिवाय अमित शहा बोलणार नाहीत। मंत्री धनंजय मुंडेंचा भाजपच्या सुरात सूर। गोपीनाथ मुंडेंचा पुतळा बनवू नको। धनंजय मुंडेंनी मला घरी बोलावून दम दिला होता। शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन देशमुखांचा गंभीर आरोप। शरद पवारांच्या मदतीला धावले दादांचे 2 आमदार। भाजपने पवारांवर जास्त बोलू नये अन्यथा विधानसभेत फटका बसू शकतो। दादांचे आमदार विलास लांडेंसह अण्णा बनसोडे यांची नाराजी। शरद पवार यांच्याविषयी इतकी कळकळ होती तर मग दादांसोबत का आलात? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। मी पण येवल्यामध्ये जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना कळेल गर्दी काय असते आणि झळ कशी बसते। जरांगेंचा इशारा। सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात सर्वपक्षीय बैठकीमध्ये आक्षेप। निर्णय घाई गडबडीने घेता येणार नाही। जरांगेंनी उपोषण मागे घेऊन सरकारला वेळ द्यावा। मंत्री शंभूराज देसाई यांची विनंती। आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत। मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय। पुढील निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वामध्ये 15 वर्ष शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं फडणवीस म्हणाले। भाजपचं सरकार येण्याच्या शहांच्या वक्तव्यानंतर खासदार नरेश म्हस्केंचा दावा। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद जिन्ना। ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात। मनसेच्या प्रकाश महाजन यांचं वक्तव्य। इतकी वर्ष शेतामध्ये लपून होता तसेच रहा। प्रमोद महाजन यांच्यामुळे आम्ही तुमचा आदर करतो। ठाकरे गटाच्या चंद्रकांता खैरेंचा मनसेच्या प्रकाश महाजन यांच्यावर पलटवार। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। उद्या दिल्लीमधील काँग्रेसच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये चर्चा होणार। बाळासाहेब थोरात, नाना पटोले सत्तेत नाहीत, सत्तेमधील व्यक्तीच काम करू शकतात। मुख्यमंत्र्यांनी अतिक्रमणाची कारवाई थांबवली। काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांनी 20 आमदार फोडलेत। देवेंद्र फडणवीसांना अटक करा। अमित शहांनी फडणवीसांची चौकशी करावी। खासदार संजय राऊत यांची मागणी। मला अनेकांनी सांगितलं गुलाबी रंगाचं जॅकेट चांगलं दिसतं म्हणून मी ते जॅकेट घालायला लागलो। गुलाबी जॅकेटवरील प्रश्नावर अजितदादांचं महिलेला मिश्किल उत्तर। सरकारी योजनेतही अजितदादांच्या गुलाबी कॅम्पेनचा प्रभाव। महिलांना देण्यात येणाऱ्या 10,000 रिक्षा गुलाबी रंगाच्या असणार। रिक्षांचा कलर गुलाबी असल्यामुळे योजनेचं नाव पिंक रिक्षा योजना असल्याचं अजित पवार यांचं वक्तव्य। वादग्रस्त IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। शेतकऱ्यांना धमकावल्याच्या आरोपात मनोरमा खेडकर सध्या अटकेत। चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम। उमा नदीच्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। तेजस चौखुंडे नावाच्या युवकांनी ड्रोनद्वारे टिपली पुराची दृश्य। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याच्या सूचना। पेपरफुटीवरून राहुल गांधींनी लोकसभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं। पूर्ण परीक्षा प्रणालीमध्ये फसवणूक। पैसा असेल तर तुम्ही भारतीय परीक्षा पद्धतीमध्ये पास होऊ शकता। राहुल गांधींचा शिक्षण मंत्र्यांवर निशाणा।